नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहायची आहे का कुरडईची रेसिपी? आवाज पाहिला? किती कुरकुरीत आणि क्रंची झाली आहे कुरडई. आपली सुद्धा कुरडई चुकणार नाही. चला तर मग या कुरडईची रेसिपी पाहूया. आज रेसिपी तांदळाच्या पिठाची कुरडई. पीठ कोणतं घ्यावं? जुन्या तांदळाचं पीठ वापरावं कुरडई बनवण्यासाठी. नवीन तांदळाचं पीठ घेऊ नये. आणि खूप दिवस जर दळलेलं पीठ असेल ना तांदळाचं, ते सुद्धा पापड कुरडई करण्यासाठी वापरू नये. आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो ना पापड कुरडई, म्हणून लगेच दळलेलं पीठ असेल तर ते वापरावं चालू शकतं. तुम्ही कोणत्या तांदळाचं पीठ वापरता, पाण्याचं प्रमाण त्यावर असतं. मी हे तांदळाचं पीठ आत्ताच दळलेलं आहे आणि पीठ असं बारीक असावं दळलेलं. मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल ना तर जास्त पीठ घेऊ शकता, पण मी सांगेन तोच पाण्याचा रेशो वापरा. मी कप वापरला आहे पीठ मोजण्यासाठी, तुम्ही वाटीसुद्धा पीठ मोजण्यासाठी वापरू शकता. हे तांदळाचं पीठ मी आता चाळून घेते. ह्या कपने मी तांदळाचं पीठ घेतलं, ह्याच कपने मी पाणी मोजून घेते. 2 कप पाणी. प्रत्येक तांदळाचं पीठ हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. चवीनुसार मीठ, पाव चमचा पापड खार. पाणी व्यवस्थित उकळलं आहे. आता मी गॅसची फ्लेम लो करते. गॅसची फ्लेम लो करून थोडं थोडं पीठ घालायचं. मी थोड्या क्वांटिटीमध्ये करते. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर पीठ थोडं थोडं त्यामध्ये ॲड करा. लो गॅसवरच आपल्याला पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. त्यावर मी 2 मिनिटं झाकण ठेवते. 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आता मी बंद करते. परात घेतली आहे. परातीला मी अगदी किंचितसं तेल लावलं आहे. जास्त तेलाचा वापर मी करणार नाही. कुरडईसाठी जो डो बनवला तो मी परातीत काढते. मी वाटीला तेल लावलं आहे. आता मळून घ्यायचं आहे गरम गरम. तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये करणार असाल ना तर थोडा हा डो बाजूला पातेल्यामध्ये झाकून ठेवा आणि थोडा थोडा घेऊन तो असा मळून घ्या. सॉफ्ट होते बरं ह्याच्यानी कुरडई. हे पहा, गुठळ्या नाही आहेत पिठाच्या. सॉफ्ट हवा आहे असं हा डो कुरडई बनवण्यासाठी. हे पहा, इतका सॉफ्ट हवा आहे तरच ती कुरडई छान होते. चकलीचा सोरा आणि शेवची प्लेट. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर पोह्याची कुरडई, पापड रेसिपी, सांडगे अपलोड केलेले आहेत, आपण पाहू शकता. पीठ भरून घेते. यामध्ये सोऱ्या भरून घेतलेला आहे. बंद करते मी सोऱ्या. प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, त्यावर कुरडई पाडते.
लहान मोठ्या साईजमध्ये कुरडई पाडू शकता। कुरडई पाडते। पहा, कुरडई न तुटता मी पेपरवर पाडलेली आहे। बाकीच्या सगळ्या कुरडया मी पाडून घेते आणि कडकडीत उन्हामध्ये मी कुरडई वाळवून घेते। उन्हामध्ये वाळलेल्या कुरडया पाहू शकता, छान वाळल्या त्या उन्हामध्ये। कुरडई तळण्यासाठी मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी कुरडई सोडते। कुरडई तेलामध्ये घातल्यानंतर किती फुललेली आहे पाहू शकता आपण। दोन्ही बाजूनी मी कुरडई फ्राय करून घेते। पहा, अगदी कॅमेऱ्याच्या जवळून मी आपल्याला दाखवते। कुरडई किती एक झारा भरून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। रेसिपी बनवणार असाल ही तर मी सांगितलेला रेशो परफेक्ट वापरा। अजिबात तुमची कुरडई चुकणार नाही आणि व्यवस्थित होईल। प्लेटमध्ये मी कुरडई सर्व करते। कुरडई वाळवणाची रेसिपी बनवलेली आहे आणि कुरकुरीत होतात कुरडया। करण्याची पद्धत सोपी आहे, मी एक्सप्लेन करून सांगितली आहे रेसिपी। जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर रेशो फॉलो करा आणि कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळवून ठेवा, अजिबात वर्षभर खराब होणार नाही। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान छान रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील। आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे। नमस्कार।